मनसे नेते अमित ठाकरे नवी मुंबईतील नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करणार। अभिवादनानंतर नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याची नोटीस घेण्यासाठी जाणार। 4 महिन्यांपासून रखडलेल्या नवी मुंबईतील शिवरायांच्या पुतळ्याचं मंत्री गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण। अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घ्यावा, नाईकांची पोलीस आयुक्तांना विनंती। मी कधीही जातीभेद केला नाही, कोणत्याही पक्षाने अल्पसंख्याक नेत्याला मंत्रिपद दिलं नाही, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने दिलं। धाराशिवमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात आज मालवणीत मोर्चा। स्थानिक नागरिक दुपारी 4 वाजता मालवणी पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाराजी नाट्याचा पुढचा अंक आज सोलापुरात दिसण्याची शक्यता। अक्कलकोट, सांगोला, मोहोळमध्ये सभा। ठाण्यानंतर सोलापुरात शिंदेंविरोधात भाजप मैदानात। एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याला फार सिरियसली घ्यायची गरज नाही। डहाणूतील शिंदेंच्या टीकेला मंत्री जयकुमार गोरेंचं प्रत्युत्तर। अहंकाराविरोधात आपला लढा असल्याचं एकनाथ शिंदेंनी केलं होतं वक्तव्य। अकलूजची दहशत संपणार, माझ्याकडे साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो। पालकमंत्री जयकुमार गोरेंनी अकलूजमध्ये मोहिते पाटलांना आव्हान दिलं। ट्विटर आणि चॅनलवरती पक्ष चालत नाही, पक्ष चालवायचा असेल तर लोकांमध्ये जावं लागतं, लोकांचा विश्वास जिंकावा लागतो। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा आमदार रोहित पवारांना टोला। मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतच्या सुनावणीमुळे जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता। धाराशिवमधील नळदुर्ग नगर परिषद निवडणुकीत प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। मनसेसोबत आघाडी करण्याचा विषय आमच्यासाठी नगण्य, काँग्रेस नेते नाना पटोलेंचं वक्तव्य। स्थानिक कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचे प्रदेशाध्यक्षांचे निर्देश असल्याची माहिती। यवतमाळच्या पालकमंत्र्यांजवळ हरामाचा माल, उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यासाठी 5 ते 10 लाख रुपयांचं आमिष दाखवलं जात आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय देशमुखांचा संजय राठोड यांच्यावरती घणाघाती आरोप। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा येत्या जानेवारीपर्यंत सुटेल, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंतांचा दावा। जिथे ताकद तिथे आमची महायुतीला साथ, मात्र जिथे शिवसेना म्हणून स्वबळावरती तिथे आमचा विजय निश्चित होईल। रायगडमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलाय विश्वास। गद्दारांना आता माफी नाही, सुनील तटकरेंचा मसळा। नगरपंचायतीमधील सोडून गेलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना इशारा। पक्षातर्फे कारवाई केली जाणार असल्याची ही माहिती। विधानसभेला तटकरेंनी आम्हाला फसवलं, मंत्री भरत गोगावलेंचा आरोप। तर निवडणुकीत भरत गोगावले आणि महेंद्र दळवींचं काम केलं, मात्र काहींकडून फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम। अनिकेत तटकरेंचं प्रत्युत्तर। आमदार महेंद्र दळवींच्या बालबुद्धीची मला कीव येते, त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे। अनिकेत तटकरेंचा हल्लाबोल। दळवी चीटर आमदार असल्याची ही टीका। साताऱ्यात नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीत समन्वय नसल्यामुळे आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढतोय, मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रचारात व्यस्त। मुदखेडमध्ये कार्यकर्त्यांच्या स्कूटरवरून सभास्थळी पोहोचले, फिल्मी डायलॉग मारत प्रचाराला सुरुवात। अपक्षांना निवडणूक चिन्ह मिळेपर्यंत इतर पक्षांच्या उमेदवारांनी प्रचार थांबवावा, भंडाऱ्यातील अपक्ष उमेदवार सुरेश कोडगले यांची मागणी। बार्शीतील भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजस्विनी कथलेंच्या प्रचाराचा शुभारंभ। माजी आमदार राजेंद्र राऊतांच्या हस्ते नारळ फोडून श्री गणेशा। प्रभाग क्रमांक 6 मधून भव्य पदयात्रा। अगोदर काँग्रेसचा महापालिका प्रशासन आणि निवडणूक आयोगावरती मतचोरीचा आरोप। प्रभाग रचना बदललेली नसताना मतदारांचं मतदान इतर प्रभागात केल्याचा काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांचा दावा। निवडणूक आयोगाने न्यायालयाकडे दाद मागणार। चंद्रपुरातील घुग्गुस नगर परिषदेच्या यंदा पहिल्यांदाच निवडणूक, तर शहराचा पहिला नगराध्यक्ष कोण होणार आणि कोणाची सत्ता येणार याबाबत उत्सुकता। नगराध्यक्षपद अनुसूचित जातींच्या महिलेसाठी आरक्षित। अक्कलकोट नगर परिषदेमध्ये काँग्रेसचा प्रचार सुरू। अशफाक बळोरगी आणि तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटलांच्या नेतृत्वात प्रचाराला सुरुवात। अक्कलकोटमध्ये यंदा भाजप, शिवसेना आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत। वाशिममध्ये निवडणुकीची धामधूम। प्रचार अवधी आणि खर्च मर्यादा, लोखंडी फ्लेक्स बोर्ड चौकटी महाग असल्यामुळे लाकडी चौकटीला प्राधान्य।
सांगलीतील तासगाव नगर परिषदेसाठी वंचित बहुजन आघाडी आणि संजय काकांची स्वाभिमानी विकास आघाडी एकत्र. उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाला सुजात आंबेडकर उपस्थित. अहिल्यानगरच्या संगमनेर नगर परिषदेमध्ये नगरसेवक पदासाठी डावलल्यानं भाजपच्या मेघा भगत यांची बंडखोरी. थेट नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात. आमदार अमोल खताळ भाजप संपवत असल्याचा भगत दाम्पत्याचा आरोप. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपचा लाडक्या बहिणींवरती विश्वास. 23 पैकी 14 जागांवरती महिलांना संधी. सुनीता खोसमाळीस यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी. भाजपमध्ये जालन्यातील 2 नेत्यांमध्ये दिलजमाई. रावसाहेब दानवे आणि आमदार बबनराव लोणीकर एकाच मंचावर. नगर परिषद निवडणुकीमुळे दोघांचं वैर संपलं. नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांकडून घरोघरी जाऊन मतदार याद्यांचा रियालिटी चेक. यादीतील घोळ समोर आणण्यासाठी इच्छुक उमेदवार सरसावले. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे शिवसेनेत प्रवेश करणार होत्या. उदय सामंत यांच्या दाव्यानंतर अंधारेंचं खरमरीत पत्र. सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, अंधारेंचा दावा. पुण्यातील नवले पूल अपघातानंतर आरटीओ ऍक्शन मोडवरती. खेड शिवापूर टोल नाक्यावर जड वाहनांच्या चालकांची 24 तास शारीरिक तपासणी. तर चालकांना पुढे असणाऱ्या अपघातप्रवण भागाविषयी माहिती देणार. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी 2 प्रभारी पथकाची नियुक्ती. नाशिक जिल्हा बँकेचा कारभार पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात. नोकरी लावण्याचा आमिष दाखवत बँकेच्या माजी चेअरमन परवेज कोकणी आणि 2 अधिकाऱ्यांवरती पोलिसात गुन्हा दाखल. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यात 5974 परीक्षार्थी सज्ज. रायगड शिक्षक विभागाची सर्व तयारी पूर्ण. कोल्हापुरात टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मुरगुड पोलिसांची संयुक्त कामगिरी. 9 जण पोलिसांच्या ताब्यात. आज संपूर्ण राज्यभरामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील इंदिरानगर बोगद्याच्या कामाला सुरुवात. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमधील रस्त्यांचं टप्प्याटप्प्यानं काम सुरू आहे. 80 वर्षांच्या एका महिलेची डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल 1 कोटी रुपयांची फसवणूक. ठग्यांनी स्वतःला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला असल्याचं भासवून फसवलं. सेंट्रल सायबर सेलमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रविराज साबळे पाटील आंदोलनाचा इशारा दिलाय. मालेगावातील डोंगराळेमधील अमानुष घटनेतील आरोपीवरती कठोर कारवाईची मागणी. विरार पूर्वमध्ये निवृत्त नौदल अधिकाऱ्याची आत्महत्या. मनवेलपाडा तलावात उडी मारून आत्महत्या केली. अनंत आगरे असं मृत व्यक्तीचं नाव. नैराश्यामधून आत्महत्या केल्याची माहिती. गोंदियात भरधाव ट्रकनं तरुणाला चिरडलं. तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू. गोंदिया तिरोडा मार्गावरील घटना. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा. नागपूरच्या रामटेक जवळील कांद्री माईन परिसरामध्ये भरधाव कारच्या धडकेत 2 शेतमजूर महिलांचा जागीच मृत्यू. मंदा उपासे आणि प्रमिला शेंद्रे अशी मृत महिलांची नावं. दोघी पायी शेतामध्ये कामावर जात असताना ही घटना घडली. दारू पिऊन त्रास देणाऱ्या वडिलांचा मुलानेच खून केला. 10 दिवसांनी परिसरामध्ये दुर्गंधी पसरल्यानं भिंग फुटलं. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील घटना. सांगलीतल्या विट्याजवळ मध्यरात्री तरुणाचा शस्त्रानं वार करून निर्घृण खून. अज्ञात 3 ते 4 हल्लेखोरांचं कृत्य. साहिल सदावर्ते असं मृत तरुणाचं नाव. साताऱ्यातील कराडमध्ये महिलेसोबत गैरवर्तन करणाऱ्या डॉक्टराला बेदम चोप. शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद. तर जमावाकडून डॉक्टराच्या दवाखान्याचीही तोडफोड. धुळ्यामध्ये चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलाचं अपहरण. तर बैलगाडीला बांधून खालून जाळ काढत केली मारहाण. आगीच्या चटक्यानं मुलगा गंभीर जखमी. दोघांना अटक. पुण्यात पार्टी करून आलेल्या तरुणाचा नारायण पेठेमध्ये धिंगाणा. मी पोलिसाचा मुलगा आहे असं म्हणत तरुणाचा रस्त्यावरच धिंगाणा. पुण्याच्या खेडमधील निमगाव इथल्या भोडवे वस्तीमध्ये शाळकरी मुलावरती बिबट्याचा हल्ला. जखमी मुलावरती रुग्णालयात उपचार सुरू. पालघरमध्ये 11 वर्षीय शाळकरी मुलावरती बिबट्याचा हल्ला. पाठीवरील दप्तरामुळे वाचलाय विद्यार्थ्याचा जीव. शाळा सुटल्यानंतर माळा पाडवीपाडा इथं जंगल रस्त्यानं जात असताना अचानक बिबट्याचा हल्ला.
पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील गवारवाडी इथं वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद, मानवी वस्तीत मुक्तसंचार आणि हल्ले वाढल्यानंतर वनविभागाकडून ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आले. विहिरीत पडलेल्या बिबट्याचं सुरक्षित रेस्क्यू. भंडाऱ्याच्या खोलमारा इथं वनविभागाच्या पथकानं रेस्क्यू केलं. बीडमध्ये ऊस दरवाढीच्या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून कोयता बंद आंदोलन. टायर पेटवून केला निषेध. ऊसाला मिळणारा दर हा 2400 रुपये इतका असून किमान प्रति टन 3500 रुपये दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. धुळ्यात हिवाळ्यातील दाट धुक्यानं भेंडी पिकावरती पुन्हा संक्रांत. धुक्यामुळे झाडांची वाढ खुंटून रोगराईनं भेंडी पिकावरती परिणाम झाला. सरकारच्या मदतीकडे शेतकऱ्यांचं लक्ष. मध्य रेल्वेवर नव्या वर्षामध्ये 10 लोकल रेल्वे फेऱ्यांची वाढ. 15 डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता. हार्बर मार्गावर देखील एसी लोकल धावणार, तर नेरूळ उरण मार्गावरती 10 फेऱ्या वाढणार. मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विमा कवच द्या. मराठी एकीकरण समितीच्या आनंद पाटील यांची रेल्वेकडे मागणी. रुळांवर अपघात, तांत्रिक बिघाडामुळे होणारे अपघात अशा सर्व जखमी आणि मृतांना विमा कवच देण्याची मागणी. अभिनेता सुनील शेट्टी आणि पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख वाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी दाखवला WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला हिरवा झेंडा. मुंबईमध्ये या 21 किलोमीटर मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. आयफोन चोरीला गेल्यास नवा मिळणार. कंपनीकडून आयफोन युजर्ससाठी डिव्हाइस प्रोटेक्शन प्रोग्राम अपडेट. आयफोनची सुरक्षितता युजर्सला मिळणार. दिल्ली कार स्फोट प्रकरणामध्ये आणखी एक मोठी कारवाई. जम्मू काश्मीरमधून इलेक्ट्रिशियन ताब्यात. जैश ए मोहम्मदचे संबंध असल्याचा संशय. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत. डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांची विद्यापीठात गुंडगिरी. व्हिडिओ व्हायरल. उत्तराखंडमध्ये कडाक्याची थंडी. चमोली जिल्ह्यामध्ये शेषनेत्र तलाव गोठला, तर बद्रीनाथमध्ये बर्फवृष्टी सुरू. छत्तीसगडमध्ये 3 दिवस तापमान 2 ते 30 अंश सेल्सिअस वाढण्याचा अंदाज. राम मंदिरात 25 नोव्हेंबरला भाविकांना प्रवेशबंदी. 26 नोव्हेंबरला VIP पासेसवरती दर्शन मिळणार नाही. 25 नोव्हेंबरला मंदिरामध्ये ध्वजारोहण सोहळा. स्मृती मानधना आणि पलाशच्या विवाहानिमित्त संगीत कार्यक्रमाचं आयोजन. स्मृती आणि पलाश यांनी गाण्याचा आणि डान्सचा आनंद घेतला. केरळमध्ये लग्नासाठी मेकअप करायला जाताना वधूचा अपघात. अपघात झाल्यानंतर थेट रुग्णालयामध्ये केलं लग्न. मंगळसूत्र बांधून आणि भांगेमध्ये कुंकू भरून रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्येच अनोखा विवाह सोहळा. अभिनेत्री करिश्मा कपूरचा वांद्रे पश्चिम येथील आलिशान फ्लॅट 5,51,000 रुपयांच्या भाडे तत्वावरती हिल रोडवरती 2200 चौरस फूट आकारमानाचा फ्लॅटसोबत 3 कार पार्किंग आणि सोबतच 20 लाख रुपयांचं डिपॉझिटही घेतल्याची माहिती. न्यूयॉर्कचे नवनिर्वाचित महापौर आणि ट्रम्प यांच्यामध्ये भेट. ममदान आणि ट्रम्प यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये चर्चा झाली. गुवाहाटी कसोटीचा आज दुसरा दिवस. पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या 247 रन्समध्ये 6 विकेट्स. कुलदीप यादवच्या 3 विकेट. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.